आज आपल्याबरोबर आहेत सागर पावशे, वार्ड क्रमांक 21चे अपक्ष उमेदवार यांचं मी या ठिकाणी आता सिटी न्यूज सातारा आणि पवनाका न्यूज यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पावशे साहेब, आपण सातारा शहरामध्ये वार्ड क्रमांक 21 म्हणून जवळजवळ 2431 मतं आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर या विजयाचं श्रेय आपण नक्की कोणाला द्या? माझ्या विजयाचं संपूर्ण श्रेय माझ्या प्रभागातील मतदारांचं आहे. त्यांनी जे मला सहकार्य केलं, आजपर्यंत जे उमेदवार इथं गेली तेच निवडून येत होते, त्यांच्या विरोधात मला लोकांनी मतदान करून विजयी केलं. त्यांचा माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो पूर्ण करण्याचा मी त्यांचा विश्वास पूर्ण सहकार्य त्यांना करणार आहे आणि प्रभागात न झालेली कामं पूर्ण करण्याचं मी संकल्प केला. तसं पाहिलं तर पावशे साहेब, वार्ड क्रमांक 21 मध्ये आपल्या समोर प्रचंड असं मोठं आव्हान होतं की प्रदीर्घ अनुभवाचे उमेदवार, नगरपालिकेमध्ये कार्य केलेले अनुभवाचे उमेदवार आपल्या समोर होते. तर यांचा आपण प्रचंड मताने पराभव केला. तर याच्या मागे नक्की आपलं गणित काय असू शकतं? 2016 साली मी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेली. त्यानंतर 2017 मध्ये मला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली. तेव्हापासून मी सतत जनतेशी संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणींना धावून गेलो आणि त्यांनी ज्यावेळी सहकार्याची त्यांची होती त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातात घेऊन त्यांनी मतदानाद्वारे दाखवून दिलं की आम्ही माझ्या सोबत आहे म्हणून. आपला वार्ड क्रमांक 21 खरोखरच हा तसा बघितला तर औरत चौरस हा मोठा वार्ड आहे. तर या वार्डातील लोकांना तसेच सातारा शहरातील जनतेला जाणून घ्यायचं आहे की आपण भविष्यात या वार्डाच्या विकासासाठी काय आपल्या योजना असतील. या प्रभागामध्ये गुरुवार बाग, कमानी हाऊ ऐतिहासिक हे आहेत, ती व्यवस्थित जतन करण्यासाठी आणि त्या बागेचं चांगल्या प्रकारे लहान मुलांसाठी आणि वृद्ध लोकांसाठी तिथं चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. आणि तसेच नागरिकांना रस्ते, पाणी, लाईट या तर सुविधा महत्त्वाच्या आहेतच. त्याशिवाय हा वॉर्ड चांगल्या प्रकारे त्याचं सुशोभीकरण कसं करता येईल याकडं भर देण्यात आहे. तसंच युवांसाठी रोजगार मेळावे वगैरे दर महिन्याला घेण्याचे आमचं मानस आहे. अपक्ष उमेदवार सागर पावशे यांची वार्डाच्या कामाची तळमळ आपण पाहता, खरोखरच भविष्यात ते या ठिकाणी सुंदर असं आपलं एक ठसा उमटवतील एवढं बोलून माझी दोन